राज्य सरकारनं मनरेगाचं नाव बदलवून आता ते विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असं प्रस्तावित केलंय. नवीन नावामधून महात्मा गांधी हे नाव वगळण्यात आलेलं आहे. आता महात्मा गांधी यांचं नाव का वगळलं आणि नवीन नावाच्या शेवटी रामजी हे का ठेवण्यात आलंय, या सगळ्या संदर्भात राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्याशी सविस्तर बातचीत केली. आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी. आपण पाहूयात. आपल्यासोबत पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर आहेत. सर, काय सांगाल, मनरेगाचं नाव बदलून आता दुसरं करण्यात आलेलं आहे? या ठिकाणी मी आभार मानेल देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांचं, की ही योजना अधिक व्यापक करण्याकरिता आणि ह्या देशातल्या, राज्यातल्या, आमच्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांना रोजगार करण्याकरता, त्याच पद्धतीनं ग्रामीण भागात शेती करणारे शेतकरी यांना ह्या योजनेमध्ये कृषी विराम नावाची संकल्पना आणून त्या ठिकाणी शेतीत काम करणारं मजूर मिळणं देखील त्या ठिकाणी सोपं होणार आहे. त्याच्यामुळे अधिक क्रांतिकारी योजना ही त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि निश्चितपणे याचा फायदा ह्या राज्यातल्या, देशातल्या जनतेला फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. नक्कीच या योजनेमार्फत महात्मा गांधी यांचं नाव पुसण्याचा विरोधकांचा कुठतरी आक्रोश होत आहे. त्या संदर्भात मला असं वाटते, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं नाव कधीही कोणी त्या ठिकाणी पुसू शकत नाही आणि कोणाच्या नावाचा उल्लेख करण्यापेक्षा त्यापेक्षा त्या योजनेमध्ये कितपत दम आहे, ती योजना किती बळकट आहे आणि त्या योजनेची कार्यप्रणाली कशी आहे हे बघणे अतिशय महत्वाचं आहे. नक्कीच योजनेमागे रामजी लावण्याचा काय उद्देश? नाही, आता प्रभू श्री राम तर हे त्या ठिकाणी होते, त्याच्यामुळे कुठेही जी रामजी आला काही तर एकदम कुणालाही त्या ठिकाणी, कारण रामाचं देखील कर्तृत्व त्याच पद्धतीचं होतं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं देखील तेच त्या ठिकाणी प्रयत्न आहे की या देशात पुन्हा एकदा रामराज्य आलं पाहिजे. नक्कीच आपण जर बघितलं तर या देशात पुन्हा एकदा रामराज्य आलं पाहिजे, यासाठी नावाचा उल्लेख सुद्धा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केलेला आहे. निलेश बंगाली, NDTV मराठी, वर्धा.